श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आणि अडचणी आहेत त्या सर्व दूर हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे मार्गशीर्ष चौथा गुरुवार आणि आज कालाष्टमी आलेली आहे. तर पहा, हा भरपूर असा चांगला योग आलेला आहे, शुभयोग. आणि नवीन वर्षात पहा, त्यामध्ये म्हणजे नवीनच वर्ष सुरू झालं आहे, पहिलाच गुरुवार आहे, परत पहिलीच कालाष्टमी आहे. तर आपल्याला आपल्या घर म्हणजे सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य म्हणजे आपल्या घरामध्ये जे भांडणं, कलह होतात किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला एक संध्याकाळी आज उपाय करायचा आहे. म्हणजे सेवा करायची आहे, आपल्याला कापूर जाळायचा आहे. तर पहा, घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल जर हा तुम्ही उपाय जर केला. म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेला जर कापरासोबत या गोष्टी जर जाळल्या तर ह्याने आपल्याला भरपूर असा फायदा होणार आहे. म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टी पण घडणार आहेत आणि ज्या आपल्या घरामध्ये म्हणजे ज्या आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात त्या पण कमी होणार आहेत आणि ज्या अडचणी आहेत ते पण आपल्या दूर होणार आहेत, आपले दोष दूर होणार आहेत, दारिद्र्य दूर होणार आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील कलह, भांडण हे सर्व दूर होणार आहे. आणि आपण या सेवा केल्याने आपल्या मुलांचे पण भरपूर अशी प्रगती होणार आहे किंवा आपल्या पतीची, घराची पण प्रगती होणार आहे. तर पहा, आपण पाहणार आहोत व्हिडिओ. तर आज सर्वप्रथम तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या आणि कालाष्टमीच्या भरपूर अशा खूप खूप शुभेच्छा. आणि हा चौथा गुरुवार आहे म्हणून, आणि पुढच्या गुरुवारीला अमावस्या आलेला आहे अशा पद्धतीने आहे. तर आपण काय करणार, म्हणजे गुरुवार अमावस्या आहे तर आपण त्याच दिवशी उद्यापन करणार आहोत आणि त्याच दिवशी आपण उपवास पण करणार आहोत. हळदी कुंकू आपण उद्यापन वगैरे सर्व आपण त्याच दिवशी करणार आहोत. कारण महालक्ष्मी मातेचा आपण दीपावलीच्या वेळेला अमावस्याच्या दिवशी आपण अमावस्या लागण्याची वाट पाहत असतो आणि मग आपण लक्ष्मीपूजन करत असतो. त्याप्रमाणे अमावस्या आहे, मग आपण आता चौथाच गुरुवार आहे आणि आपण आजच उद्यापन करायचं असं काही आपल्याला करायचं नाही. आज पण उपवास करायचा, अमावस्याच्या दिवशी पुढच्या गुरुवारी पण करायचा. कारण पावलट चांगला आहे हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा 5वा गुरुवार. 5 गुरुवार पडलेले आहेत, आपल्याकडून 5 गुरुवार होणार आहेत. आणि त्यातली त्यात आपण परत अमावस्याच्या दिवशी आपण उद्यापन करणार, हळदी कुंकू करणार. म्हणजे हे खूप चांगलं, कारण महालक्ष्मी माता अमावस्याच्या दिवशी म्हणजे खूप प्रसन्न होते जर आपण ज्या गोष्टी करू. जसं आपण अमावस्याच्या दिवाळीला आपण त्यावेळेला करतो तसंच आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत. असं अजिबात मनात आणायचं नाही की आपल्याला आजच करायचं आहे उद्यापन, असं नाही. आपल्याला अमावस्याच्या दिवशी केलं तरी पण चालणार आहे. तर आता पाहूया की आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे उपाय. तर पहा, आपल्याला सर्वप्रथम कापूर घ्यायचा आहे. पहा, कापराच्या आपल्याला 4-5 ओढ्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर आपल्याला तो घ्यायचा आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत 5 आपले या कापराच्या ओढ्यांसारखे. आणि जर नाही भीमसेनी मिळाला तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये ते भिजत घालायचे आहेत. आता गाईचं शुद्ध तूप नाही, आमच्याकडे हे तूप आहे, ते तूप आहे. तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल त्या तुपामध्ये तुम्ही भिजत घालायचे आहेत. आणि म्हणजे हे तुम्ही आपण पूजा केल्याच्या नंतर आपण कधी पण 1 तास 2 तास भिजलं तरी पण चालणार आहे. असं काही नाही की जास्त वेळ दिवसभर भिजू घालायचे, रात्रभर, असं काहीही नाही आहे. आपल्याला फक्त तुपामध्ये भिजत घालायचे आहेत. आणि आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पहा, आपण आता आरती करणार आहोत आपल्या महालक्ष्मी मातेची. म्हणजे आपण आता पूजा वगैरे मांडलेली आहे गुरुवार असल्यामुळं, मग आपण आता आरती करणार आहोत. आपण कहाणी वगैरे वाचून झालेली आहे, आपण नैवेद्य ठेवलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे त्या कापरासोबत, म्हणजे त्या कापूर आपण समजा आता कापूर आपण कशात जाळतो, ती आपल्याला कापूर जाळण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. किंवा एखादी वाटी घ्यायची आहे किंवा आपल्याकडे जर मातीची पंती असेल तर आपल्याला ती घ्यायची आहे आणि ती घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळामध्ये आपल्याला कापराच्या ओढ्या ठेवायच्या आहेत. आणि तुम्हाला जर आपल्या मुलांचे नजर वगैरे काढायचे असेल किंवा आपल्याला आपण कसं म्हणतो नजर दोष वगैरे, हे अडचणी वगैरे ज्या म्हणजे, किंवा एखादं जर भरपूर आजारीच व्यक्ती आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी सर्वांना माहीत आहे, आपण दीपावली संच घेतो दीपावलीच्या वेळेला, त्यामुळे सर्वांना पिवळी मोहरी आहे ही माहीत आहे. जशी काळी मोहरी असते तशी पिवळी मोहरी असते. आणि जर पिवळी मोहरी जर तुमच्याकडे शिल्लक नसेल, तुम्हाला जर मिळली नाही तर तुम्ही काळी घेतली तरी पण चालणार आहे. आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या घड्याळाच्या काट्यासारखं आपल्याला थोडं 3 वेळा 5 वेळा 7 वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढं त्या आजारी व्यक्तीवरून म्हणा, किंवा लहान मुलं चिडचिड करतात त्यांच्यावरून म्हणा, किंवा आपले भांडण तुटते म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांवरून, आपल्यावर ज्यांच्यावरून आपल्याला थोडंसं ओळायचं आहे तेवढ्यावरून आपल्याला ओळून घ्यायची आहे. ती पण आपल्याला त्या कापरावरती थोडीशी टाकायची आहे. आणि आपल्याला मेन म्हणजे काय जाळायचं आहे तर आपल्याला लवंग लागणार आहे आणि वेलची लागणार आहे. तुम्हाला 3च तुकडे जरी असले, म्हणजे 3च लवंग अख्ख्या लवंग पाहिजे. त्याच्यासमोर एक फूल असतं ते फूल पण पाहिजे आपल्याला. 3 लवंग आणि 3 विलायची लागणार आहेत. विलायची सुद्धा तुटलेली नसायला पाहिजे आणि लवंग सुद्धा तुटलेली नसायला पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघराच्या समोर आता आपण आरती करणार आहोत महालक्ष्मी मातेची, त्यावेळेला आपल्याला त्या कापरावरती आपल्याला ती पिवळी मोहरी, लवंग आणि आपल्याला विलायची या सर्व वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. म्हणजेच त्याच्यावरती आपल्याला टाकायच्या आहेत. मग
नंतर कापूर जसा हवा आहे तसं आपल्याला टाकायचं आहे. फक्त आपण एवढी काळजी घ्यायची की हे सगळं जळलं पाहिजे. म्हणजे आरती संपूपर्यंत ते सर्व जळणारच आहे किंवा आपल्याला ते सर्व संपुस्तवर जळूपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवून द्यायचं आहे. हे झालं का आपली आरती करून घ्यायची आहे आणि ते आपलं ठेवून द्यायचं आहे. सर्वांनी आरती वगैरे घ्यायची. तो घरामध्ये आपल्या सर्व ते म्हणजे ते आपल्या घरात सगळे निगेटिव्हिटी बाहेर काढणार. ते आपण जे दूर केलेलं आहे, पिवळी मोहरी असू किंवा आपण त्याच्यामध्ये कापूर असू, आपण विलायची लवंग वगैरे जे टाकले, कारण हे सर्व गोष्टी आहेत त्या महालक्ष्मीला प्रिय आहेत. म्हणजे लक्ष्मी मातेला विलायची झालं, लवंग झालं आणि कापूर, हे सर्व गोष्टी आपल्या महालक्ष्मी मातेला प्रिय आहेत. आपण तेच करणार आहोत. मग महालक्ष्मी माता आपल्या घरातील सर्व संकट, सगळ्या अडचणी, सर्व नकारात्मकता दूर करणार आहे. तर पहा, मग हे झालं का आपण नंतर मग काय करणार आहोत, ते जेव्हा शांत होईल म्हणजे ते विजेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं, थोडंसं त्याच्यात दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचा ते उरलेलं जे आहे त्याचा आपल्याला सगळ्यांच्या कपाळाला एक एक गंध म्हणजे असं टिळ्यासारखं लावायचं आहे आणि उरलेला आपल्याला आपल्या घरातील उंबरा जो आहे, समोरचा गृहप्रवेश म्हणजे जो आपण जिथून घरात येतो त्या उंबऱ्याला आपल्याला लावून द्यायचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकताच येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला कापरासोबत जाळायचं आहे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे, म्हणजेच उपाय करायचा आहे. तर मग एवढी छोटीशी माहिती होती, मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी जे काही नवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.